जय श्रीराम, जय श्रीराम, श्रीराम जय राम, जय जय राम। पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। गोपाल कृष्ण भगवान की जय, पंढरीनाथ भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय, श्री रघुवीर समर्थ। करता एकची श्री रघुनंदन, करता एकची श्री रघुनंदन, जय श्री राम जय जय श्री राम, श्री राम जय राम जय जय राम। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथी नांदितो ज्ञान राजा सुपात्र, तयाठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी। सजयति सिंदूरवदनो देवो यत्माद पंकज स्मरणं, वासर्मणिरीवतं सारासी नाशयति विघ्नं, या कुंदेन्दु तुषारहार धवला, या शुभ्रवस्त्रावृता, या विनावरदंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृति वीरदेवे सदा वंदिता, समपातु सरस्वती भगवती निशेष जाड्यापहं, मुखं करोति वाचालं पंगुलंघयते गिरिं, यत कृपातमं वन्दे परमानंद माधवं। नारायण नमस्कृत्य नरचैव नरोत्तमं, देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत। वसुदेव सुतं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं। जानामि पृथ्वी समुद्रलिथे, ते नाम माझे वाचे असो, ज्या रूपी सागर प्रसवले, ते रूप माझे ध्यानी असो, ज्या पादे फणिकालिया स्पर्शिला, ते पाय माझे भाळी असो, ज्या हस्ते गिरी गोवर्धन पर्वत उचलिला, ते हस्त माझे माती असो। ओम कृष्णाय वसुदेवाय हरि परमात्मा, मने प्राणत क्लेश नाशाय गोविंद तुझ शरणं। ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं, लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यार्थगम्यं, वन्दे विष्णु भवभयहार सर्वलोकीकनाथं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ, चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम्, एक एक अक्षरं पुंसां महापातक नाशनं, ध्यात्वा निलोत्पल श्यामं राम राजीव लोचनं,
जानकी लक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितं रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताय पते नमः। श्रीराम राम रघुनंदन राम राम, श्रीराम राम भरताग्रज राम राम, श्रीराम राम रणकर्कश राम राम, श्रीराम राम शरणं भव राम राम। श्रीरामचंद्र चरणो मनसा स्मरामि, श्रीरामचंद्र चरणो वत्सा गृह्णामि, श्रीरामचंद्र चरणो शिरसा नमामि, श्रीरामचंद्र चरणो शरणं प्रपद्ये। माता रामो मत्पिता रामचंद्र, स्वामी रामो मत्सखा रामचंद्र, सर्वस्वं मे रामचंद्र दयालो, रणान्यं जाने नैव जाने न जाने। लोकाभिरामं रणरंगधीरं, राजीव नेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। राम रामेति रामेति रामे मनोरमे, सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने। चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम्, एक एक अक्षरं पुंसां महापातकनाशनम्। पांडुरंग हरी वासुदेव हरी, देवाजीच नाव घ्यावं पहाटेच्या प्रहरी, पहाटेच्या प्रहरी। पांडुरंग हरी वासुदेव हरी, देवाजीच नाव घ्यावं अष्टप्रहरी। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय। गंगाधरा श्री गंगाधरा, हर हर भोले नमः शिवाय। नमः शिवाय, ओम नमः शिवाय, बाळू मामा नमः शिवाय, बाळू मामा नमः शिवाय, बाळू मामा नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय। कैलास राना शिवचंद्र मौळी, फणींद्र माता मुकुटी झळाळी। कारुण्य सिंधू भव दुःख हारी, तुझवीन शंभो मज कोण तारी। नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम। गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला। श्याम सुंदर गोपाला, मान मोहन गोपाला, घन श्याम गोपाला, देवकी नंदन गोपाला। गोपाला गोपाला गोपाला, गोपाला गोपाला गोपाला, देवकी नंदन गोपाला। श्याम सुंदर गोपाला, मन मोहन गोपाला, गोपाला गोपाला गोपाला,
गोपाल गोपाल गोपाल। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। मारुतीला फुले वाहा, गणपतीला तुरे वाहा, महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा। मारुतीला फुले वाहा, गणपतीला तुरे वाहा, महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा। महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा। राम कृष्ण विठ्ठल हरी बाळ क्रीडा करी, गीता भागवत ज्ञानेश्वरी देहू आळंदी पंढरी। राम कृष्ण विठ्ठल हरी बाळ क्रीडा करी, गीता भागवत ज्ञानेश्वरी देहू आळंदी पंढरी। राजा राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम। हरि राम राम राम, प्रभु राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम। राजा राम राम राम, सीता राम राम राम। जय जय विठ्ठल रखुमाई, 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 जय जय विठ्ठल रखुमाई। ओम नमो नारायणा, लक्ष्मी नारायणा, सत्यनारायणा, वेद पारायणा। ओम नमो नारायणा, श्रीमद नारायणा, भगवत नारायणा। ओम नमो नारायणा, श्री विष्णु नारायणा, श्री राम नारायणा, श्री कृष्ण नारायणा, श्री विठ्ठल नारायणा, श्री पांडुरंग नारायणा, श्री हरि नारायणा। ओम नमो नारायणा, ओम नमो नारायणा। हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची। हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा। गण गण गणात बोते, गण गण गणात बोते,
गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोत, गण 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 गणात बोते, गण 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 गणात बोते, गण 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 गणात बोत, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. ओम श्री हनुमते नमः. 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 मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. महायोग पीठे तठे भीमरत्या वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे. समागत्य तिष्ठनं तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. श्रीराम राम जय जय राम. श्रीराम जय 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 राम जय जय राम. रामाचा सेवक जय हनुमान. रामाचा सेवक जय हनुमान. रामाचा सेवक जय हनुमान. रामाचा सेवक जय हनुमान. श्रीराम राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम राम जय जय राम. श्रीराम जय 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 राम जय जय राम. जय जय राम. जय जय राम. जय जय राम. जय श्री राम. जय श्री राम.
जय श्रीराम, जय जय श्रीराम, श्रीराम जय राम, जय जय राम. श्री तुकाराम महाराज गाथा अभंग. अभंग क्रमांक 1156. प्रेम देवाचे देणे, देहंभाव जाय जेणे. न धरावी मने शुद्धी देश काळाची. प्रेम देवाचे देणे, देहंभाव जाय जेणे. न धरावी मने शुद्धी देश काळाची. मुक्त लज्जा विरहित भाग्यवंत हरी भक्त. झाले ओसंडत नाम कीर्ती पवाडे. मुक्त लज्जा विरहित भाग्यवंत हरी भक्त. झाले ओसंडत नाम कीर्ती पवाडे. प्रेम देवाचे देणे, देहंभाव जाय जेणे. न धरावी मने शुद्धी देश काळाची. प्रेम देवाचे देणे, देहंभाव जाय जेणे. न धरावी मने शुद्धी देश काळाची. जोडी झाली अविनाश, जन्मोनी झाले हरीचे दास. त्यास नवे गर्भवास, परब्रह्मी सौरस. जोडी झाली अविनाश, जन्मोनी झाले हरीचे दास. त्यास नवी गर्भवास, परब्रह्मी सौरस. प्रेम देवाचे देणे, देहंभाव जाय जेणे. न धरावी मने शुद्धी देश काळाची. प्रेम देवाचे देणे, देहंभाव जाय जेणे. न धरावी मने शुद्धी देश काळाची. हेची वाहती संकल्प, पुण्य प्रसंगाचे जप. तुका म्हणे पाप गावी नाही हरी जना. हेची वाहती संकल्प, पुण्य प्रसंगाचे जप. तुका म्हणे पाप गावी नाही हरी जना. प्रेम देवाचे देणे, देहंभाव जाय जेणे. न धरावी मने शुद्धी देश काळाची. प्रेम देवाचे देणे, देहभाव जाय जेणे. न धरावी मने शुद्धी देश काळाची. शुद्धी देश काळाची. राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. 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 राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. जय जय 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 राम कृष्ण हरी. श्री
विश्वरूप दर्शन योग ओवी 195 ते 250. ओवी 195 ते 255. ओवी 195 ते 255. श्री ज्ञानेश्वरी अध्याय 11 विश्वरूप दर्शन योग ओवी 195 ते 255. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सो संवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशु मने निवृत्ते दासो अवधारी जो जय. श्री गणेशाय नमः. इहिची दोही डोळा पहावे विश्वरूपा सकळा तो श्री कृष्णे सोहळा उर्विलायसा मग तेत संग देखे वदने जैसी रमानायकाची राजभुवने नाना प्रगटली निधाने लावण्य श्रीची ही आनंदाची वने साशिन्नली जैसी सौंदर्या राणे व जोडली तैसी मनोहरे देखिली हरीची वक्त्रे तयाही माझी एकेके सावियाची भयानके काळ रात्रीची कटके उठावली जैसी की मृत्यूशीची सुखे जाहली हो काजे भयाची दुर्गे पन्नाशिली की महाकुंडे उघडली प्रळया नळाची तैसी अद्भुत भयासुरे तेत वदने देखिली विरे अनिके साधारणे साळंकारे सौमे बहुते पय ज्ञान दृष्टीचे नियावलोके परिवदनाचा शेवटून टके मग लोचन ते कौतिके लागला पाहू तऊ नाना वर्णे कमळवने विकासिली तैसे अर्जुने नेत्र देखिले पालिंगणे आदित्यांची तेत्याचे कृष्ण मेघाची आदाठी माझी कल्पांता विजूची आस्फुटी तैसी आवनी पिंगळा देती भ्रूभंगातळी हे एक एक आश्चर्य पाहता ती एकेची रूपी पंडू सुता दर्शनाची अनेकता प्रतिफळली मग मने चरण ते कवनीकडे केवते मुकुट के दोरंदडे ऐसी वाढविता ही कोडे चाड देखावयाची तेत भाग्यनिधी पार्था का विप्लत्व होईल मनोरथा काय पिनाक पाणीची या भाता वायकांडी आहाती ना तरी चतुराननाची वाचे काय आहाती लटकी अक्षरांचे साचे मनोनी साध्यंतपण अपारांचे देखिले तेने जगाची सोय वेदाना कळे तयाचे सकळ अवयव एकेची वेळे अर्जुनाचे दोन्ही डोळे भोगिते जाहले चरणोनी मुकुटवरी देखत विश्वरूपाची थोरी
जे नाना रत्न अलंकारे मिरवित असे परब्रह्म आपुले अंगे ल्यावयापनची झाला अनेगे तियेले नेहमी सांगे काहीसया सारिखी जिये प्रमेचिये झळाळा उजाळू चंद्रादित्य मंडळा जे महातेजाचा जिवाळा जेने विश्व प्रगटे तो दिव्य तेज शृंगारो कोणाची ये मतिशी होय गोचरू देव आपण पेचिले ऐशे विरू देखत असे मग तेथेची ज्ञानाची डोळा मग तेथेची ज्ञानाची डोळा पाहत कर पल्लवा जव सरळा तव तोडीत कल्पांतीची ज्वाळा तैसी शस्त्रे झळकत देखे आपण अंग आपण अलंकार आपण हात आपण हतियार आपण जीवा आपण शरीर देखे चराचर कोंदले देवे जयाची या किरणांचे निखरेपणे नक्षत्रांचे होत फुटाने ते जे खिरडला वनी म्हणे समुद्री रिघो मग काळकुट कल्लोळी कवळीले नाना महाविदूंचे दांग उमटले तैसे अपार करे देखिले उदिता युधी की भेने ते तोनी काढिली दिठी मग कंठ मुकुट पात से किरीटी तव सुरतरुची सृष्टी जयापासून का जाहली जिये महासिद्धीची मूळ पिठे सिनली कमळा जेत वावटे तैसी कुसुमे आती चोकटे तुरंबिली देखिली मुकुटावरी स्तबकम ठाई ठाई पूजा बंद अनेकम कंठी रुळताती अलौकिक माळा दंड स्वर्गे सूर्य तेज वेढिले जैसे पंधरेने मेरुते मडिले तैसे नितंबावरी गाढिले पितांबरू झळके श्री महादेव का पुरे उठिला का कैलासु पार जे डवरीला नाना क्षीरोदके पांगरविला शिरार्णव जैसा जैसी चंद्रमयाची घडी उपलविली मग गगना करवी बुंती घेवविली तैसी चंदन पिंजरी देखिली सर्वांगी तेने जेने स्वप्रकाशा कांती चढे ब्रह्मानंदाचा निधागू मोडे जयाचे नि सौरभ्ये जीवित जोडे वेदवती जयाचे निर्लेप अनुलेपू करी जे अनंगुही सर्वांगी धरी तया सुगंधाची थोरी कवनवानी ऐसी एक एक शृंगार शोभा पाहता अर्जुन जातसे क्षोभा देवीची देव बैसला की उभा की शालू हे नेनवे बाहेर दिठी उघडोनी पाहे तव आघवे मूर्तिमंत देखत आहे मग आता न पाहे मनोनी उगार आहे तरी आतुही तैशेची
अनावर मुखे समोर देखे, तया भेन पाटी मोरा जव ठाके, तव तयाही कडे श्रीमुखे कर चरण तैशेची, आहो पाहता किर प्रतिभाषे, येत नवलावो काय असे, परीन पाहताही दिसे चोज ऐका, कैसे अनुग्रहांचे करणे, पारताचे पाहणे आणि न पाहणे, तयाही सकट नारायणे व्यापुनी घेतले, मनोने आश्चर्याच्या पुरी एकी, पडिला ठाये ठाव तडी ठाकी, तव चमत्काराची अनेकी महार नवी पडे, ऐसा अर्जुन असाधारणे, आपुलिया दर्शनाचे निविधाने, कवळोनी घेतला तेने अनंत रूपे, तो विश्वतोमुख स्वभावे, आणि तेची दावावया लागी पांडवे, प्रार्थिला आता आघवे हो निठेला, आणि दीपेका सूर्य प्रकटे, अथवा निमुटलिया देखावेची खुंटे, तैसी दिटी नव्हे जे वैकुंठे दिदली आहे, मनोनी किरीटी दोही परी, ते देखणे देखे अंधारी, हे संजयो हस्तिनापुरी सांगतसे राया, मने किंबहुना अवधारिले, पार्थे विश्वरूप देखिले, नाना आवरणी भरले विश्वतोमुख, ती अंग प्रभेचा देवा, नवलाओ कायसया ऐसा सांगावा, कल्पांती एकुची मेळावा, द्वादश आदित्यांचा होय, तैसे ते दिव्य सूर्य सहस्रावरी, उदजयती कायकेची अवसरी, तरी तया तेजाची थोरी उपमुनये, आगवियाची विजूंचा मेळावा किजे, आणि प्रळयाग्नीची सर्व सामग्री आणि जे, देवीची दशकुही मेळवी जे महातेजांचा, तरी तिये अंग प्रभेचे निपाडे, हे तेज काही होईल थोडे, आणि तया ऐसे कीर चोखडे त्रिशुद्धी नोहे, ऐसे महात्म्य या श्रीहरीचे सहज, फांकतसे सर्वांगीचे तेज, ते मुनी कृपाजी मज दृश्य जाहले, आणि ते विश्वरूपी एकीकडे, जग आघवे आपोलेनी पवाडे, जैसे महोदधी माझी बुडबुडे शिशाणे दिसती, काशी गंधर्व नगर, भूतळी पिपलिका बांधे घर, नाना मेरुवरी सपुर परमाणु बैसले, विश्व आघवेची तया परी, तया देव चक्रवर्तीची या शरीरी, अर्जुन ती अवसरी देखता जाहला, तेत एक विश्व एक आपण, ऐसे आळुमाळ होते जे दुजेपण, तेही आटोनी गेले अंतकरण विराले सहसा, आतू आनंदाचे इरे जाहले, बाहेरी गात्रांचे बळारपोनी गेले, आपाद पागुंतले पुलकांचले, वर्षीये प्रथम दशे,
ओहळल्या शैल्यांचे सर्वांग जैसे विरुडे कोमलांकुरी तैसे रोमांच जाहले शिवतला चंद्र करी सोमकांतू द्रावो धरी तैसिया स्वेद कर्णिका शरीरी दाटलिया माझी सांपडलेनी आली कुळे जळावरी कमळ कळेका जेवी आंदोळे तेवी आंतुलिया सुकूर्मीचे निवळे बाहेरी कांपे कर्पूर कर्दळीची गर्भ पुठे उकलता कापुराचे निकोंदाटे पुलिका गळती तेवी थेंबुटे नेत्रोनी पडती उदयलेनी सुधा करे जैसा भरलाची समुद्र भरे तैसा वेळोवेळा उर्मी भरे उचंबळत असे ऐसा सात्विकाही आटा भावा परस्परे वर्ततसे हेवा तेत ब्रह्मानंदाची जीवा राणी व फावली तैसाची तया सुखानुभवा पाटी केला द्वैताचा सांभाळ दिठी मग उसा सौनी किरीटी वास पाहिली तेत बैसला होता जियासवा तियाची कडे मस्तक खालविला देवा जोडोने कर संपुट बरवा बोल तू असे अर्जुन उवाच पश्यामि देवास्तम देवदेहे सर्वास्ततां भूतविशेष संघान ब्रह्मानमीशं कमलासनस्तं मृषिच्च सर्वानुरंगाच दिव्यान मने जय जयाजी स्वामी नवल कृपा केली तुम्ही जे हे विश्वरूप की आम्ही प्राकृत देखो मने जय जयाजी स्वामी नवल कृपा केली तुम्ही जे हे विश्वरूप की आम्ही प्राकृत देखो परिसाचची भले केले गोसाविया मज परितोष झाला साविया जी देखिलासी जोया सृष्टीशी तो आश्रयो हरी जय जय राम राम कृष्ण हरी हरी जय जय राम राम कृष्ण हरी हरी जय जय राम हरी जय जय राम हरी जय जय राम राम कृष्ण हरी 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 राम कृष्ण हरी। श्री भावार्थ रामायण युद्धकांड अध्याय 7 भाग 6। श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री प्रभो रामचंद्राय नमः श्री हनुमंताय नमः। आशीर्वाद दिदला ऋषी केशवृद्धी झाली त्यासी जो तो रावण उपासे ओक्सा बुक्सी स्पुंदत पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे
चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानेल संतासी रंजवू चित्तासी आपुरिया माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे देई प्रेम काही कळा पांडुरंगा 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 तुझी चरणीचे तुटतानुसंधान जाईल हा माझा प्राण तत्क्षणी कळेल हे तैसे गाईन मी तुझ जनास बेकाज काय माझे करीन मी स्तुती आपुले आवडी जैसे वाटे गोडी माझ्या जीवा तेवी मी जे जे बोले प्रभू ते तुमचेच शिकविले म्हणून अवधारी जो जे आपुले अपन देवा ब्रह्मस्वरूप श्रोते हो ईश्वर स्वरूप माझ्या मात्या पिते हो श्री भावार्थ रामायणातील युद्धकांडातील 7व्या अध्यायाच्या 6व्या भागाला सेवेला सुरुवात करण्या अगोदर गणपती रायाला साष्टांग नमन करून सरस्वती मातेला वंदन करून प्रभू रामरायांच्या चरणाशी नतमस्तक होऊन देव बाप्पा हनुमंत यांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालून आमचे गुरुवर्य आदरणीय परमपूज्य हरिभक्ती परायण सद्गुरु श्री सुधाकर आनंद बुवा इंगळे महाराज सोलापूर यांच्या चरणाशी प्रणिपात करून आईवडिलांच्या चरणाशी नतमस्तक होऊन कथेच्या अनुसंधानाला सुरुवात करूया। भगवान परमात्मा जगजीवन परब्रह्म पूर्ण अवतारी दाशरथी राम यांच्या आज्ञेवरून शिष्टाईसाठी राजा रावणाच्या दरबारामध्ये गेलेले अंगद राजा रावणाच्या भर दरबारामध्ये राजा रावणाच्या समक्ष सभेमध्ये राजा रावणाचे याच्या अगोदर कशा दुर्दशा झालेली आहेत, काय हाल झालेले आहेत, किती अपमान झालेले आहेत, किती वेळा फट फजिती झालेली आहे, तरीही राजा रावणाच्या अंगातला जो मीपणा आहे तो मीपणा काही जात नाही। कारण जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही तशी राजा रावणाची अवस्था आहे। अहंकारानं एक फुगलेला डोलारा रूपी हा फुगा आहे आणि हा राजा रावण खूपच अहंकारी आहे, गर्विष्ठ आहे। आणि त्या राजा रावणाच्या काय चित्रकथा झाल्यात याच वर्णन अंगद महाराज आपल्या मुखातून बोलून दाखवत आहेत। हे चिंतन चालू आहे। ऋषी मंडळीचा राजा रावणाला आशीर्वाद, त्यामुळे राजा रावणाचे जे केस आहेत ते 10-10 हात लांबलेले आहेत। त्याला साधा दाढी कटिंग करायला वेळ मिळाला नाही, हजामत करायला नावी मिळाला नाही। जो तो राजा रावणाकडे पाहतो आणि मग ते डोक्याचं टोपलं घेतल्यामुळं केसाचं टोपलं झालेलं आहे, दाही तोंडाला दाढी मिशा वाढलेली आहेत, त्याच्यात वा झालेले आहेत, लिका झालेली आहेत, त्या वरती तरळत आहेत। आणि अशा अवस्थेत राजा रावणाची जो तो टिंगल करत आहे
आणि सगळे आपली टिंगल करतात, चेष्टा करतात, टर उडवतात, वेड्यात काढतात. म्हणून राजा रावण उक्साबुक्शी स्पुंदून स्पुंदून रडते. इथपर्यंत काल आपण चिंतन पाहिलं. रावणाच्या निजमुळी वामन लागला समूळी, तिने मेळविला धुळी, केली रांगोळी गर्वाची. राजा रावण कशाचा मूर्तिमंत पुतळा आहे? तर अहंकाराचा मूर्तिमंत पुतळा म्हणजे राजा रावण आहे. गर्वानं दाटलेला, गर्वानं फुगलेला फुगारा म्हणजे राजा रावण आहे. पण या राजा रावणाचा गर्व हरण करण्यासाठी भगवान परमात्मा जे वामन अवतारामध्ये आहेत, जे बळीच्या द्वारामध्ये द्वारपाळ म्हणून तिष्ठत आहेत, त्यांनी ठरवलं वामनाचा समूळ अहंकार आहे जो, तो अहंकार आपण धुळीला मिळवला पाहिजे. त्या गर्वाची राख रांगोळी केली पाहिजे. म्हणून भगवान परमात्मा जे वामन अवतारामध्ये आहेत ते रावणाला त्रस्त करण्यासाठी प्रयत्न करण्याचा आटोकाट अशा प्रकारचा प्रयत्न करतात. लज्जान्वित दशानन जाऊ पाहे जीव निघोन, वामने राखिला से कोंडोन, द्वार धरोन बैसला. सगळी आपली लाज आबरू सगळी धुळीला मिळालेला राजा रावण गुपचूप पळून जाण्यासाठी प्रयत्न करतोय. निघून जावं, इथं या सुतळामध्ये पाताळ लोकामध्ये आपण राहू नये म्हणून सुटका करण्याची स्वतःची जी पराकाष्ठा आहे ती अगदी मनापासून करण्याचा राजा रावण प्रयत्न करतो. पण हाच असणारा डाव वामनानं ओळखला. वामनानं राजा रावणाला धरलं, कोंडलं आणि दरवाजामध्ये द्वार धरून भगवान परमात्मा जे वामन अवतारामध्ये आहेत ते बसलेले आहेत. रावण म्हणे वामनासी, तू का आता द्वंद्वा चाळीशी, स्पुंदो स्पुंदो नरडे उक्सा बोक्षी, सुडी आमाशी जाऊ दे. बघा, रामायणातून गोड चिंतन आपल्याला ऐकायला मिळत असताना आताच्या कलियुगामध्ये अनेक प्रकारची गाणी रचली जातात, अनेक प्रकारच्या गवळणी रचल्या जातात. हे सगळं रामायणातून घेतलेलं आहे. बघा, त्या लोकांना सुद्धा थोडंफार रामायण उघडावं लागतं, पाहावं लागतं, अभ्यास करावा लागतो आणि मग नंतर रचना करावी लागते. त्या रचनेला मग चाल द्यावी लागते आणि मग सुस्पष्ट अशा प्रकारचं ते गीत, ते भजन, ते भावगीत, ती गवळण मग या जगाच्या असणाऱ्या बाजारामध्ये अधिक अशा प्रकारची प्रसिद्ध होते. त्यालाच आपण म्हणतो फेमस होते. राजा रावणाची जी अवस्था होती, जी अंगदानं सांगितलेली आहे की 10 डोक्यावर 10 घागरी घेऊन राजा रावणाला प्रत्येकाच्या घरी पाणी भरायला लागत होतं. याच्यावरून या रचनाकाराने अभ्यास केला आणि मग ती गवळण अस्तित्वात आली. रडू नको बाळा मी पाण्याला जाते, रडू नको बाळा मी पाण्याला जाते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते, लोण्याचा गोळा तुला खायला देते,
सोन्याचा गोळा तुला खायला देते, खायला देते पाणी घेऊन येते, खायला देते पाणी घेऊन येते, रडू नको बाळा पाणी घेऊन येते, रडू नको बाळा मी पाण्याला जाते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते. आणि आता इथं या ओवीमध्ये हा रावण म्हणतो वामनाला, तू का माझ्या बरोबर कुरघोडी करतोयस, का माझ्या बरोबर वैर करतोयस, का मला कोंडून ठेवतोयस, अरे वामना मला सोड. स्पुंदून स्पुंदून उकसा बुक्षी राजा रावण रडू लागलेले, सोड मला जाऊ दे. अशा प्रकारे वामनाला विनंती राजा रावण करू लागलेले आहे. वामन म्हणे मी बळीचा सेवक, राजाज्ञे वाचोनी देख, जाऊने दिरावरंक, व्रत निष्ठंक हे माझे. वामनानं सांगितलं मी सेवक आहे म्हणले, मी काही मालक नाही. मी मनानं वागायला, मी राजाच्या दरबारी राजाचा नौकर आहे, त्या बळीराजाचा मी सेवक आहे, आज्ञाधारी आहे. आणि बळीराजानं आज्ञा दिल्याशिवाय, आज्ञा केल्याशिवाय, परवानगी दिल्याशिवाय मग एखादा गरीब असू दे नाही तर तुझ्यासारखा कुणी राजा असू दे, मी कुणालाही सोडणार नाही, कुणालाही जाऊ देणार नाही. हा माझा धर्म आहे, हे माझं व्रत आहे. अशा प्रकारे भगवान परमात्मा म्हणजे बळीच्या द्वारातले द्वारपाळ वामन राजा रावणाला बोलतात. वामना ते चुकावून खेचर गती दशानन, जात गगनी देखे वामन, पळे परतोन भयभीत. वामनाचा डोळा चुकून आकाशपंतानं राजा रावण पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला आणि गगनामध्ये राजा रावणानं उसळी घेतली. एवढ्यामध्ये द्वारपाळ वामनानं राजा रावणाकडे पाहिलं. नेमकं त्याच वेळेस राजा रावणानंही वामनाकडे पाहिलं आणि राजा रावणाच्या लक्षात आलं की वामन आपल्याकडे पाहतोय. आता आपण पळून जायचा प्रयत्न केला तर ताणून धरेल, आणि नुसता ताणून धरणार नाही, परत अंगाची साल काढेल, बदडून टाकेल, आपल्याला मार मार हाग्या मार देईल. म्हणून राजा रावण घाबरला आणि पुढे पळायच्या ऐवजी घाबराहून माघारी फिरला. पाताळ गती करिता गमान, धर धरोनी आणि वामन, भयभीत दशानन, येत परतोन माघाराम. पाताळामध्ये गमन करत असताना पळून जाण्याचा प्रयत्न करणारा राजा रावण, पण वामन त्याला सोडत नाही, त्याच्यावर करडी नजर ठेवू नये, त्याच्यावर पहाराच देतोय. राजा रावणाला कसा जास्तीत जास्त त्रास देता येईल किंवा त्याला बंदिस्त करून ठेवता येईल, त्याला स्वातंत्र्य न देण्याचं महत्वपूर्ण भूमिका बजावण्याचं कार्य भगवान परमात्मा द्वारपाळ वामन करत आहेत. आणि असं करत असताना पळून गेलेल्या राजा रावणाला परत धरून आणण्याचं काम
वामन करत आहेत. आणि हे राजा रावणाच्या लक्षात यायला लागलेले आहे. आपण कितीही पळालो, पळून जाण्याचा प्रयत्न केला, नजर चुकवली, डोळा चुकवला, फसवून पळण्याचा प्रयत्न केला, तरी वामन आपल्याला सोडत नाही. म्हणून राजा रावण ज्यावेळेस वामनानं पाहिलं त्यावेळेस परत माघारी फिरला. आणि याच्यावरूनच बहुतेक ती गवळण तिची रचना झाली असेल. जाते मी माघारी. ते जातेच येते केलं असेल आणि येते मी माघारी जरा थांब ना देवा, येते मी माघारी जरा थांब ना. आणि अशा प्रकारे पाताळामध्ये पळून जाणारा राजा रावण आपलं पळणं यशस्वी होत नाही म्हणून परत पाठीमाघारी फिरतो. राक्षसा अदृश्य गती गमान, अदृश्य द्रष्टा वामन, त्याते देखो रावण पळे आपण अति धाके. राक्षस कशी पळतात तर माया करतात. कुणाला न दिसता पळून जाण्याचा, गमन करण्याचा प्रयत्न करतात. पण भगवान परमात्माचा अवतार असणारे, बळीच्या द्वारपाळ असणारे वामन हे कसं आहे म्हणले तर भगवंताचा अवतार असल्यामुळे त्यांना अदृश्य सुद्धा दिसतं. डोळ्याविन देखणे अशी भगवंताची अवस्था आहे. देखणे हे तर गौण आहे, जे दृश्य ते देखणे गौण. डोळे वीन देखत अशी भगवंताची अवस्था आहे. आणि त्यामुळं अदृश्य गतीनं जरी राक्षसांचं गमन असलं तरी ते वामनाच्या लक्षात येतं. आणि त्यामुळं राजा रावण वामनाला पाहिलं की वामनाबद्दलचा धाक राजा रावणाच्या मनामध्ये निर्माण होतो. आणि आपण पुढे पळण्याऐवजी पाठीमाघारी धावू लागतो. पूर्व पश्चिम दक्षिण दिसी पळ जाता उत्तरेसी, वामन कोंदला आकाशी देखे दस दिशाशी वामन. पूर्वेकडे पळावं म्हटलं, पश्चिमेकडे पळावं म्हटलं, दक्षिणेकडे पळावं म्हटलं, उत्तरेकडे पळावं. चहू दिशेला राजा रावण पळण्याचा प्रयत्न करतो. पण राजा रावणाच्या समोर वामनाची मूर्ती दिसते. आकाशातून पळून जावं म्हटलं तर आकाशातही वामन दिसतात. आग्नेय, नैऋत्य, ईशान्य, वायव्य, पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, खाली, वर, जिकडं तिकडं वामन भरून कोंदलेलं आहे. 10 दिशेमध्ये व्याप्त आहे हे राजा रावणाच्या लक्षात येतं. जिकडं तिकडं वामनच वामन राजा रावणाच्या दृष्टीला दिसू लागले. रावण चिंता करिता गहन, चिंतामुळी देखे वामन, दाही मुखी शंख स्फुरना, करी रावण अति भये. एखाद्या माणसाला जर चित्र विचित्र अशा आकृत्या दिसायला लागल्या तर तो माणूस घाबरतो. कधी नाही पाहिलं असं नवल पाहिलं की माणूस दंग होऊन, बेजार होऊन अंगाला घाम सुटतो, त्याच्या अंगाचा थरथराट होतो. तशीच अवस्था राजा रावणाची झालेली आहे. माग वामन, पुढं वामन, डावीकडे वामन, उजवीकडे वामन, चारी कोपऱ्यावरती वामन, खाली वामन, वर वामन, जिकडं तिकडं वामनच वामन दिसायला लागले. आणि राजा रावण काळजी करायला लागला. पण त्या काळजीमध्ये सुद्धा काळजी रूप वामनच वाटायला लागला. आणि त्यामुळे राजा रावण खूपच भयभीत झाला. वामनाची त्यानं भीती घेतली, धसका घेतला मनामध्ये. आणि आपल्या 20 हातानं
आपल्या 10 तोंडावर चुना लावून बोंबलायला लागला, आरडाओरडा करायला लागला. शंख स्फुरण ज्याला म्हणतात तसं भीतीनं राजा रावण करायला लागला. वामने पुरविली पाटी, खुंटली निर्गमाची गोष्टी. जा जावोनी दशकंठी, होऊनी हिंपोटी राहिला. वामनानं आपली पाठ पुरवलेली, आपला पिच्छा वामन सोडत नाही, आपली सुटका होऊ देत नाही. आता आपली जी असणारी सुटकेची जी आशा आहे ती संपलेली आहे. म्हणून 10 तोंडाचा राजा रावण दुःखी झालेला आहे, कष्टी झालेला आहे आणि नाराज निराश कष्टी होऊन राहिलेला आहे. ठकवून या रघुपती, पुढे चोरील सीता सती. तेने राजे वामन मूर्ती, परम आपत्ती भोगवी. वामन अवतार हा 6वा अवतार आहे भगवंताचा. पुढं वामनाचाच म्हणजेच विष्णू भगवंताचाच 7वा अवतार रामराय होणार आहेत. आणि राम अवतारामध्ये हा राजा रावण सीता चोरणार आहे. हे भविष्य द्वारपाळ वामन भगवंतांना माहिती आहे आणि त्यामुळं फार कष्ट, फार त्रास, ज्याला उद्वेग म्हणतात ते भोगायला लावण्याचं कष्ट स्वतः वामन भगवान परमात्मा या राजा रावणाला देत आहेत. निर्गमा लभेची दशानन, क्षुदेने पिढीला रावण. चने मागावया जान, गेला आपण अश्वशाळे. राजा रावणाची या सुतळ पाताळ लोकातून, बळीच्या नगरीतून सुटका होत नाही. वामन त्याला कोणीकडे जाऊ देत नाही, पळू देत नाही, सुटका करू देत नाही. फसवून फसवा फसवी सुद्धा राजा रावणाची काही चालत नाही. हे स्वतः खुद्द राजा रावणाच्या लक्षात आलं. पण या पळापळीमध्ये राजा रावणाला घशाला कोरड पडली, तहान लागली, पोट पाटीला गेलं. राजा रावणाला खूप भूक लागली आणि चणे मागण्यासाठी अश्वशाळेच्या दिशेनं राजा रावण अश्वशाळेकडे गेला. अश्ववाहकांची कथा, जरी तुली दवाशी माता. मुठमुठ चणे देऊ आता, मानिक क्षुधार्त रावण. तिथं जे घोडे हाकणारे घोडे वाहक होते, त्या घोड्यांची निगराणी करणारी होते, त्यांच्याकडे हा राजा रावण गेला. मला भूक लागलेली आहे हो, जे घोड्याला तुम्ही हरभरे वगैरे ठेवता ना म्हणले, ते चणे मला देता का हो, मला भूक लागलेली आहे. असं तोंड लहान करून राजा रावण चणे मागू लागला, हरभरे मागू लागला. त्यावेळेस त्या अश्ववाहकाने सांगितलं, आम्ही म्हणले अजून या घोड्यांच्या खालची घाण काढलेली नाही, हे सगळी लीद पडलेली नाही ना, लेंड्या पडलेल्या आहेत ना म्हणले, हे तो सगळं घाण स्वच्छ करत असशील, लीद काढून टाकत असशील, तर आम्ही तुला मुठमुठ चणे देऊ बर का. असं म्हटल्यानंतर राजा रावणाला खूप भूक लागली होती, नाविलाज होता, पोटात आगेचा डोंब उसळलेला होता. त्यामुळं अन्न पाण्याविन अंगामध्ये त्राण राहिलं नव्हतं, अशक्तपणा जाणवत होता. आणि अशा अवस्थेत सुद्धा राजा रावणानं मान्य केलं, ठीक आहे म्हणले, मी घोड्याची लीद उचलतो, पण मला मुठभर चणे द्या. असं राजा रावण बोलला. ही कथा अंगद महाराज राजा रावणाच्या दरबारामध्ये राजा रावणाला सांगत आहेत. जवळ लागली नाही भूक, तव राजा दशमुख,
वामने चेतविली अधिक मागवी भीक उदरार्थ. भगवंताला अशक्य काही नाही हो. राजा रावणाला जरी थोडी भूक लागली असली तर वामन भगवान परमात्मा त्याच्या पोटामध्ये आग पाडू लागले. त्याला सारखं काहीतरी अन्न खाल्ल्याशिवाय आता आपण जगत नाही. आपल्याला अन्न खायची गरज आहे. खूप भूक लागलेली आहे. आपण व्याकुळ झालेले. अशी अवस्था म्हणजे भुकेची आग चेतवण्याचं अधिक कार्य भगवान परमात्मा वामन करू लागले. आणि त्यामुळं याला भीक मागणं राजा रावणाला साहजिकच पडू लागलं. म्हणून तो पोटासाठी चणे मागू लागला. दश मुकुट लंका नाता लीद चढती तये माता. पोट न भरे चणे खाता दुःख अवस्था तळमळी. अहो, ज्या डोक्यावरती राजा रावणानं 10 सोन्याचे मुकुट धारण केलेले असा राजा रावण, पण मुठभर असणाऱ्या हरभऱ्यासाठी, मुठभर असणाऱ्या चण्यासाठी, ते पण चणे कसले जे घोड्याला ठेवले जातात ते हरभरे, ते राजा रावण खायला मागू लागला. आणि त्या बदल्यात राजा रावणाकडून ते घोडे वाहक घोड्याची लीद उचलून घेऊ लागले. 10 डोक्यावर ती लीद घेऊन पाट्या भरून हा राजा रावण ते घोड्याची स्वच्छता करू लागला. आणि एवढी सगळी लीद घोड्यांची उचलून झाल्यानंतर मग ते अश्ववाहक मुठभर चणे राजा रावणाला देऊ लागले. आणि मुठभर चण्यानं आता राजा रावणाला काय होते हो, पहिलीच भूक लागलेली, पुन्हा वामनानं त्याच्यामध्ये अधिक तीव्र भूक केलेली, परत 10 डोक्यावर पाट्या उचलून सगळी लीद त्या सगळ्या घोड्याच्या लेंड्या उचलून तिकडे उकिरड्यावर टाकण्याचं काम राजा रावणानं केलं. आणि त्याच्या बदल्यात मुठभर चणे, आता मुठभर हरभऱ्यानं राजा रावणाचं काही पोट भरेना. आणि त्यामुळं दुःख अवस्था निर्माण होऊन राजा रावण भुकेनं तळमळू लागला. कांतन कोष्ट्यासी सांगे लंकानाथ मज आहेत 20 हात. 10 राटी कांतीन सुत अन्न निश्चित मज द्यावे. तिथं जे कोष्टी होते त्या राज्यामध्ये बळीराजाच्या सुतळ नावाच्या पाताळामध्ये, पाताळ नगरीमध्ये ते कोष्टी त्यांचा धंदा करत होते. ते चरका होता, ते सूत कातत होते. राजा रावण त्या कोष्ट्याजवळ गेला आणि म्हणू लागला, अहो, तुम्हाला 2 हात आहेत पण मला 20 हात आहेत. हे जो तुमचं जे चक्र आहे, रहाट आहे म्हणले, ज्याला चरखा म्हणतात, ते मी काय करेन तर हे 10 राट म्हणले 20 हातानं चालवीन. तुम्हाला सूत कातून देईन, पण मला पोटाला काहीतरी अन्न द्या, भाजी भाकरी द्या. असा राजा रावण बोलू लागला. वाटू जाता कापूसासी रावण पडला तोंड घसी. सरक्या रिगता नासिकासी अतिस लज्जेसी सलज. ठीक आहे म्हणले, कोष्ट्याने ठरवलं आता याला भाकरीवर काम द्यायचंय म्हणले, मोबदला तर काही द्यायचं नाही. ठीक काय म्हणले. आणि आपल्या असणाऱ्या सूत कातण्यामध्ये याचा उपयोग करून घ्यावा, वापर करून घ्यावा. म्हणून हे जग कसं असतं, फक्त आपला वापर करतं. आपला वापर संपला की आपल्याला टाकून देतं, फेकून देतं. पुन्हा जगाला आपली काही गरज नसते. म्हणून आपण ठरवायचं की आपला वापर करणाऱ्यापासून आपण सावध राहायचं, की त्यांच्या हाती फशी पडून तोंडगशी पडायचं.
या कोष्ट्यांनी ठरवलं, ठीक आहे म्हणले, कापूस पिंजायला दिला, याच्यातली सरकी काढ म्हणून सांगितलं राजा रावणाला. कापूस पिंजायला लागला राजा रावण, सरकी काढायला लागला. राजा रावण तोंडघशी पडला. सरक्या राजा रावणाच्या नाकात गेल्या आणि लाजेनं सलज्ज अशा प्रकारचा राजा रावण झाला. कांता या बैसला लंकानात, वांकले स्वधर्माचे चात, तुटले सूक्ष्म महत्वाचे सुत, फिसके कांत तडतडा. सूत कातायला बसला, पण जे आपण वाकडं कर्म केलंय ना म्हणले, ते वाकडं कर्म केल्यामुळं ते चरख्याचं जे चाक होतं त्या वाकड्या कर्मामुळं ते पुन्हा अधिकच वाकलं म्हणले. ते वाकल्यामुळं त्याला आऊट आला, ज्याला डग म्हणतात, ते नीट फिरेना झालं. आणि त्यामुळं जो सूक्ष्मत्व म्हणतात, कारण अणु रेणू या तोकडा, तुका आकाशा एवढा. भगवान परमात्मा अणु अणु मध्ये आहे, रेणू रेणू मध्ये आहे, कणा कणा मध्ये आहे. अगदी मुंगीपासून इंद्रदेवापर्यंत, ऐरावतापर्यंत प्रत्येकामध्ये, सजीव निर्जीवामध्ये, जड जीवामध्ये भगवान परमात्मा अंशरूपानं आहे. आणि हेच सूक्ष्म तंतूचं सूत काढत असताना, ते बारीक असणारा दोरा कापसापासून तयार होत असताना ते सूत तुटलं जाऊ लागलं. जे कातलेलं होतं त्याच्यात इसकटी झाली, ते फिसकटलं गेलं आणि तडतडात तुटलं गेलं. म्हणती दशमुख खोटा, मोडिले सत्कर्माचे रहाटा, पिंजिला रू नाशिला सांटा, देती थापटा नर नारी. बघा, त्यांचा चरखा चांगला चालत होता, पण कुकर्मी राजा रावणाच्या हातात तो चरखा आला. सत्कर्माचा चरखा होता, पण कुकर्मामुळं तो बिघडला गेला. म्हणजे संगती कुणाची करावी, कुणाच्या अंकित आपण वागावं, कुणाबरोबर मैत्री करावी, कुणाला जीव लावावा, कुणावरती परोपकार करावा, कुणावरती दया दाखवावी, याचं चिंतन सांगताना कुकर्म्याला थारा देऊ नये, असं कविकर्ते शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचं म्हणणं आहे. कुकर्मी जर आपल्या जवळ आला, तो जर कुकर्माच्या अंतरंगामध्ये संदेह घेऊन वावरत असतो, दुसरं तिसरं त्याला काही दिसत नसतं, आत बाहेर सबाह्य तो कुकर्मानं भरलेला असतो. आणि त्यामुळं सत्कर्माला सुद्धा, जसं म्हणतात ना, चालू गाडीला वंगान करणं, ते वंगन केल्यानंतर चालू गाडी सुद्धा थांबवावी लागते, म्हणजे बंद पडते. म्हणजे गतीमध्ये खोळंबा निर्माण होतो, प्रगती तर होतच नाही. म्हणून म्हणतात, ढवळ्या शेजारी पोवळा बांधला, वान नाही पण गुण लागला. आणि राजा रावण कातायला बसला, चरख्याच्या चाकाला आऊट आला. सगळ्या असणाऱ्या कापसाचं वाटुळ झालं. पिंजलेला कापूस, त्याचं कातलेलं सूत, ते सूक्ष्म असणारे दोरे तटा 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 तुटले गेले. आणि त्यामुळं त्या कोष्ट्याची जी पुरुष मंडळी होती, स्त्री मंडळी होती, सगळेजण राजा रावणाला चापटा देऊ लागले. दनादन दनादन राजा रावणाला हाणू लागले.
नाशिला मुदलीचा साठा अवघे मोडिले रहाटा दशमुख पोटीचा खोटा देती चापटा नरनारी. काय करावं म्हणले, यानं मुदलामध्ये सुद्धा घाटा आणला. अहो कापसाचं वाटूळ केलं ते केलं, पण चरका सुद्धा निकामी केला. चाक सुद्धा त्याला सुद्धा आऊट आला, डग आला, ते सुद्धा वाकडं तिकडं झालं, ते सुद्धा सरळ मार्गानं चाले ना. आणि कातलेलं सूत सुद्धा तटातटा तुटलं. राजा रावणाच्या मनामध्ये पाप आहे, घाणेरडं राजा रावणाचं मन, वागायला खोटाय राजा रावण. म्हणून स्त्री पुरुष राजा रावणाला झपाटे देऊ लागले. उपाय येती अपायासी तेनेची न मिळे खावायासी वामने आपदा लाविली आयशी उक्सा बुक्षी स्पुंदत. पोटासाठी कापूस पिंजायला गेला, सरकी काढायला गेला, सूत कातायला गेला. मोठेपणानं सांगत होता, तुम्हाला 2 हात आहेत, मला 20 हात आहेत, 20 हातानं तुम्हाला जास्ती काम करून देतो, मला फक्त पोटापुरती भाजी भाकरी द्या. त्याच्यावर कबूल झाला, काम करायला बसला. पण कुकर्म, दुर्बुद्धी, अहंकार यामुळे उन्माद असलेला राजा रावण, ते सत्कर्म सुद्धा बिघडलं गेलं. सत्कर्मामध्ये सुद्धा फाटा फुटला गेला. मुदलामध्ये तोटा झाला, मार खावा लागला. अन्न मिळायचं तर लांबच राहिलं, उलट पोटभर मार खावा लागला. तेही स्त्रियाकडून. नुसतं पुरुषांनी नाही मारलं, गड्या बायांनी सगळ्यांनी राजा रावणाला झोडपून काढलं. ते पण कोष्ट्याच्या लोकांनी राजा रावणाला झपाझप झपाटे दिले. बायका सुद्धा बांगड्या माग सारून राजा रावणाला धबा मारत होत्या. राजा रावणाची अवस्था काय झाली, वामनानं किती विचित्र अवस्था राजा रावणाची केली. पोटाला तर अन्न मिळेना, भुकेनं व्याकुळ झालेला राजा रावण आता प्राण जातो की काय अशी अवस्था झालेली आहे. आणि त्यामुळं जे उपाय करायला गेलो ते अपाय ठरू लागले. म्हणून राजा रावण पुन्हा उक्सा बुक्षी स्पुंदून रडू लागला. लंकापती दशमुखा मागे पुढे लाविला सुडका पोटेविन केला रोडका वामने देखा गांजिला. 10 तोंडाचा ज्यानं लंकेवरती राज्य गाजवलं असा राजा रावण, त्याची माग पुढं चित्र विचित्र अवस्था करून टाकली. त्याला काही आधारच ठेवला नाही. पोटासाठी भीक मागण्याशिवाय काही उपाय या राजा रावणाकडे शिल्लक राहिला नाही. रडण्याशिवाय दुसरी गती शिल्लक ठेवली नाही. असं जीवनामध्ये वाईट अवस्थेमध्ये कुकर्मानं राजा रावणाला नेलं. आणि पुन्हा भगवंतानी वामनाने त्याला गांजलं. त्यामुळे अधिकच त्या भोगामध्ये भर पडली आणि तो भोग राजा रावणाला भोगायची पाळी आली. पहिले येता दशानन वामनहीन दीन आता त्याचा प्रताप गहन तेने त्रिभुवन व्यापिले. पहिल्यांदा ज्या वेळेस बळीवरती स्वारी करण्यासाठी राजा रावण आला होता, त्यावेळेस बळीराजाच्या द्वारामध्ये द्वारपाळ असणाऱ्या वामनानं राजा रावणाला गणलं नव्हतं. त्याला तसाच मोकळा सोडून दिला होता, जाऊ दे म्हणून, हटकलं नव्हतं. त्यावेळेस 10 तोंडाच्या राजा रावणाला वामन एखाद्या गरीबासारखा वाटला, हीन दीन वाटला. पण आता मात्र वामनाचा प्रताप काय आहे, तो काय करू शकतो, काय करू शकत नाही, हे सर्वच राजा रावणाला कळून चुकलं. आणि हा साधा सुद्धा वामन नसून यानं त्रिभुवन व्यापलेलं आहे. असा त्रिभुवन व्यापक
ईश्वर अवतार वामन आहे हे राजा रावणाच्या लक्षात आलं आणि या वामनाचा प्रताप गहन आहे हेही राजा रावणाला कळून चुकलं. आता अजून राजा रावणाची काय अवस्था या सुतळ पाताळ लोकांमध्ये होणार आहे, त्याची सुटका कशी होणार आहे याचं चिंतन आपण पुढील भागात सेवेकरता घेऊ. जय श्रीराम, जय जय श्रीराम, श्रीराम जय राम, जय जय राम. जय श्रीराम, जय जय श्रीराम, श्रीराम जय राम, जय जय राम. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, गोपाल कृष्ण भगवान की जय, पंढरीनाथ भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी. जय जय श्री रघुवीर समर्थ, करता एकची श्री रघुनंदन. जय श्री राम, जय जय श्री राम, श्री राम जय राम, जय जय राम. जय श्री राम, जय जय श्री राम, श्री राम जय राम, जय जय राम. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच नेने, बोलतो वचने अति भाविका. एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावे. हरी रेव जगत जगदेव हरी, हरी तो जगतो नाही भिन्न वपो. यति यशमती परमार्थ गती, नरो भव सागर मुदरती. प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक, व्यासांबरीश शुक शौनक भीष्मदाल भ्यान रुक्मांगदार्जुन वशिष्ठ विभीषणादीन. पुण्यानी मा परम भागवता न स्मरामी. श्री अनंता मधुसूदना, पद्मनाभा नारायणा. जगव्यापका जनार्दना, आनंद घना अविनाशा. सुकुळ देवादी देवा, कृपाळुवाजी केशवा. महानंदा महानुभवा, सदाशिवा सहज रूपा. चक्रधरा विश्वंभरा, गरुड ध्वजा करुणाकरा. शस्त्रपादा शस्त्रकरा, क्षीरसागरा शेषशयना. कमल नयना कमलापती, कामिनी मोहना मदन मूर्ती. भवतारका धरत्या क्षिती, वामन मूर्ती त्रिविक्रमा. अगाये सगुणा निर्गुणा, जग जनित्या जग जीवना. वसुदेव देवकी नंदना, बाळरंगना बाळकृष्णा. तुकाला लोटांगणी, मज ठाव द्यावाजी चरणी. हेच करीत विनवणी, भवबंधनी सोडवावे. हेच करीत विनवणी, भवबंधनी सोडवावे. हेच करीत विनवणी, भवबंधनी सोडवावे. केशवा नारायणा माधवा गोविंदा. विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना. श्रीधरा ऋषिकेशा, पद्मनाभा दामोदरा. संकर्षणा वासुदेवा, प्रद्युम्ना अनिरुद्धा. पुरुषोत्तमा दोक्षजा नरसिंहा अच्युता. जनार्दना उपेंद्रा हरिहरा. श्रीकृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा भगवंता. केशवा नारायणा माधवा गोविंदा. विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना. श्रीधरा ऋषिकेशा, पद्मनाभा दामोदरा. संकर्षणा वासुदेवा, प्रद्युम्ना अनिरुद्धा. पुरुषोत्तमा दोक्षजा नरसिंहा अच्युता. जनार्दना उपेंद्रा हरिहरा. श्रीकृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा भगवंता. जनार्दन एकनाथ, जनार्दन एकनाथ.
जनार्दन एकनाथ, जनार्दन एकनाथ, भानुदास एकनाथ, जनार्दन एकनाथ, जनार्दन एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, जनार्दन एकनाथ, जनार्दन एकनाथ. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, माऊली माऊली माऊली, आमुची गुरु ज्ञानेश्वर माऊली, माऊली माऊली माऊली, आमुची गुरु ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम. श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल.